महाराष्ट्रातील बळीराजासाठी नवीन वर्षाची सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे. सततची नापिकी, अवेळी पाऊस आणि कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी राज्य सरकारने 30 जून 2026 पूर्वी त्या ठिकाणी संपूर्ण कर्जमाफी देण्याची घोषणा केलेली आहे. या योजनेचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे यावेळी कर्जमाफीसाठी कोणतीही कमाल मर्यादा नसेल, ज्याच्यामुळे लाखो शेतकऱ्यांचे सातबारे पूर्णपणे कोरे होणार आहेत. पण यासोबतच त्या ठिकाणी कोणते शेतकरी त्या कर्जमाफीसाठी पात्र असणार आहेत, या कोणत्या बँकांचे कर्ज माफ होणार आहे, बँका कोणत्या याच्यात पात्र होणार आहेत, तुमचे कर्ज माफ होणार की नाही याची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर त्यासाठी शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ संपूर्णपणे शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. तर नमस्कार मित्रांनो, मराठी साईड या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर बघा, 2026च्या कर्जमाफी योजनेचे स्वरूप आणि वैशिष्ट्ये बघा. यापूर्वीच्या कर्जमाफी योजनेमध्ये म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना याच्या 2 लाख रुपयापर्यंतची मर्यादा होती. मात्र 2026च्या नवीन योजनेत खालील क्रांतिकारी बदल तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतील, जे की मी आता तुम्हाला सांगणार आहे सविस्तर. तर बघा, कर्जाची रक्कम 2 लाख असो वा 5 लाख पात्र शेतकऱ्यांचे संपूर्ण पीक कर्जमाफीत केले जाणार आहे, जे की संपूर्ण कर्जमाफी अशी घोषणा केल्याच्या नंतर ते पात्र होतील. किंवा आणि जुन्या अटी शिथिल करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना या कक्षेत आणण्याचा सरकारचा मानस आहे. त्या ठिकाणी ही अट विना अट लाभ या योजनेत बसले पाहिजे. आणि कर्जमाफीची रक्कम कोणत्याही मध्यस्थ्याशिवाय थेट शेतकऱ्याच्या कर्ज खात्यात जमा करण्यात येणार आहे. तर या भव्य कर्जमाफीचे निकष आणि तांत्रिक बाजू ठरवण्यासाठी सरकारने प्रवीण परदेशी यांच्या नेतृत्वाखाली एक उच्चस्तरीय समिती स्थापन केलेली आहे. या समितीच्या अहवालानुसार कर्जमाफीची प्रक्रिया राबवली जाणार आहे. तर कशी राबवण्यात येणार आहे ते बघा. एप्रिल 2026 म्हणजे समिती आपला अंतिम अहवाल त्या दिवशी सरकारला सादर करणार आहे. मे 2026 त्या ठिकाणी त्या दिवशी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी मिळून अधिकृत शासन निर्णय म्हणजे GR निर्गमित होणार आहे. तसंच जून 2026 मध्ये 15 जूनपासून पात्र लाभार्थ्यांच्या याद्या प्रसिद्ध होतील आणि 30 जूनपूर्वी कर्ज खाती नील केली जातील. आता याच्यात कोणाला लाभ मिळणार आहे बघा. पात्र शेतकरी कोणते राहणार आहेत बघा. ज्या शेतकऱ्यांनी राष्ट्रीयकृत बँका, जिल्हा मध्यवर्ती बँका किंवा विकास सोसायट्यांकडून पीक कर्ज घेतलेले आहे असे पात्र त्या ठिकाणी शेतकरी ठरणार आहेत. या ठिकाणी आयकर भरणारे व्यक्ती, आयकर म्हणजे इन्कम टॅक्स भरणारे व्यक्ती, आमदार आणि खासदार, सरकारी नोकरीत असलेले लोक या योजनेतून वगळले जाण्याची शक्यता आहे. तर बघा, 30 जून नंतर शेतकऱ्यांना बँकाकडून नो ड्यूज सर्टिफिकेट दिले जाणार आहे, जेणेकरून ते पुढील हंगामासाठी नवीन कर्ज घेण्यास पात्र देखील ठरतील. सुमारे 25 लाख शेतकऱ्यांना या ठिकाणी दिलासा मिळणार आहे. त्या ऐतिहासिक निर्णयामुळे राज्य सरकारवर 25,000 कोटी रुपयांहून अधिक आर्थिक बोजा पडणार आहे. तर ही ग्रामीण अर्थव्यवस्था सावरण्यासाठी आणि शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी सरकारने हे धाडसी पाऊल उचललेले आहे. त्यामुळे राज्यातील सुमारे 25 लाख अल्पभूधारक आणि मध्यम शेतकऱ्यांचे जीवन आता सुखकर होणार आहे. तर हे लवकर आता त्या ठिकाणी पण बघा, महत्त्वाचं म्हणजे शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी मी आत्ता सांगितलंय तुम्हाला की राष्ट्रीयकृत बँका आणि जिल्हा मध्यवर्ती बँका किंवा सोसायट्याकडून पीक कर्ज घेतले असल्यास ते शेतकरी या ठिकाणी पात्र ठरणार आहेत. तर तुम्ही कोणत्या बँकेत आहे तर ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.